सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील कामाचं घुमशान. तुम्हाला आवडी शिवारात कोणकोणते कामकाज सुरू आहेत याचे व्हिडिओ आपणाला पाठवलेले आहेत, माहिती दिलेली आहेत की जेणेकरून आजकालच्या पिढीला कळावं की शेतीतील कामं काय असतात. प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्ष ही कामं आपल्याला करून घ्यावी लागतात. पहा, आमच्या शेजारी दरवर्षीप्रमाणे आमच्या शेतातील कामकाज पाहणारे महादेव मुळे हे 2 दिवसापूर्वी हे आपण बागणी कांबळे गँगकडून विस्कटून घेतलेलं खत आता नांगरटीच्या साह्यानं आता जमिनीत मुजवण्याचं चाललेलं आहे, बुजवण्याचं चाललेलं आहे. पहा, त्यांचा हा पलटी फळाचा नांगर उत्कृष्ट आणि चांगल्या कामाचा नमुना. ओके, पहा, जसं कामकाज पुढे सरकेल तसं आपल्याला कळून दिसून येईल की कामाचं स्वरूप कसं आहे. माफक दर, प्रामाणिकपणा. मालकाला यातलं काय समजत नसेल तर स्वतःच्या मनानं पण चांगलं करण्याची, काम करण्याची प्रवृत्ती आहे. त्यांचा छकुला पप्पाचं कामाचं निरीक्षण करण्यासाठी आलेला आहे. त्यालाही आनंद घ्यायचा आहे, शिवार पाहायचा आहे. ओके, जवळून आपण पाहूया. नांगरल्यानंतर वरील खत हे खाली खोल सरीमध्ये पडतं. आता या खतामध्ये असणारे आणि जमिनीच्या ओलाव्यामध्ये असणारे कीटक खाण्यासाठी आमचे बागोले मामा थोड्याच वेळात येतील. ओके, बघा काय झालं. खट्ट झालं विस्कटलेलं खत. आता या 2 तासामध्ये जमिनीखाली बुजलं जाईल. हे खत मुजवल्यानंतर लगेच लागतं असं नाही, ह्याला थोडा कालावधी लागतो. ठीक आहे, पहा, ऊस तुटून 1.5 महिना झाला तरीही या जमिनीतील ओल अजून काही कमी नाही. म्हणजे धरणी मातीची ती क्षमता आहे की ती तुमची पिकं कधीही मरून देणार नाही. त्यासाठी तिच्या पोटाला थोडंफार मालकाने घालावं लागतं. मला माझ्या शेतीमध्ये काम करताना खूप आनंद होत आहे. पैसा घ्यायला जाणारच आहे, पैसा काय ठेवायसाठी आलेला नाही, तो जायच्या मार्गाने जाणार आहे. पण समाधान मिळेल अशा ठिकाणी जर पैसा घालवला तर त्याचं सार्थक होतं. ठीक आहे, यानंतर ह्या नांगरटीनंतर चांगल्या प्रकारे केळी लावायच्या अगोदर, आलं लावायच्या अगोदर आपणाला रोटर मारून घ्यावं लागेल, पुन्हा खुरूट मारून घ्यावं लागेल आणि पॉवर टेलरने केळीचं माप 5-6चं या मापाप्रमाणे आपणाला पुन्हा सरी सोडाव्या, भोंडे करून घ्यावे लागणार आहेत. म्हणजे लागणीस योग्य, केळी लागणीस योग्य असे आपणाला भोंडे किंवा त्याला छोटेसे बांध म्हणा आपणाला करून घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे, एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. आता आमचे बगुले मामा बघा विमान उतरायला लागलेलं आहे. बगळे, चिमण्या, कावळं हे सर्व पक्षी या शेतीच्या अंतःकरणात, हृदयात लपलेले कीटक वर येतील तसे ते मटकावण्याचं कामकाज करत आहेत. नांगरटीच्या कामाला गती घेऊन चालत नाही, मंद गतीनं, संत गतीनं हे कामकाज करावं लागतं. कारण जमिनीखाली लपलंय काय हे त्या ड्रायव्हरला वरून दिसत नाही. त्यामुळं नांगराचा फाळ वगैरे मोडण्याची शक्यता असते. शिवाय आर्थिक नुकसान होण्याची वेळ येते. त्यासाठी ते जपून कामकाज करतात. ओके, त्यांच्या कामाला आपण बेस्ट लक देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ट्रॅक्टरच्या पाठीमागे धावत असलेली आणि भक्ष्य पिकअप करण्यासाठी बगळे मामा पाहुणे आवडी शिवारामध्ये अवतरलेले आहेत. पहा त्यांची लगबाग कशी, एक तुला घावते का मला घावते अशा पद्धतीचं ह्या पक्षीचं खेळ, पक्ष्यांचं टिपणं, भक्ष्य अशा प्रकारे पाहायला आवडी शहरातच तुम्हाला यावं लागेल. ओके, छान खाऊन द्यात, त्यांच्यासाठीच आहे. प्रत्येकजण बापा आपापलं खाद्य खातो.
पहा या ठिकाणी इरिगेशनची पाईपलाईन गेल्यामुळं थोडा नांगर उचलून घ्यावा लागतो. ओके, ठीक आहे. कारण इरिगेशन उन्हाळ्याचे दिवस आहेत, इरिगेशनच्या पाईपला धक्का लावून चालत नाही. बघितला कसा नांगर उचलून घेतलेला आहे. ओके, नाईस. आपण त्यांच्या कामाला बेस्ट लक देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.